इफ फंक्शनचा वापरून कॉलम जी मध्ये YTDची गणना जर ॲक्च्युअल अमाऊंट रिक्त असेल तर फॉरकास्ट अमाऊंट प्रविष्ट करा, अन्यथा ॲक्च्युअल अमाऊंट प्रविष्ट करा. तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला MSCITचा फायनल एक्झाममध्ये विचारला जाते. तर कशा प्रकारे या प्रश्नाला सोडवायचा तर पहा, इफ फंक्शनचा वापर करून म्हटलेला आहे कॉलम जी मध्ये. तर कॉलम जी मध्ये या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. तर कॉलम जी मध्ये क्लिक करा. इफ फंक्शनचा वापर करण्यासाठी मित्रांनो बरोबरचं साईन घ्यायचं आहे आणि त्यानंतर आय आणि एफ फंक्शन्स घ्या. त्यानंतर शिफ्ट दाबून ओपन ब्रॅकेट घ्यायचं आहे. ओपन ब्रॅकेट घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं बघा, त्यानंतर ॲक्च्युअल किंमत घ्यायची आहे. ही ॲक्च्युअल किंमत आपल्याला ग्रेटर दॅन दाखवायची आहे झिरोपेक्षा ग्रेटर दॅन दाखवलं. त्यानंतर कॉमा द्या. त्यानंतर कॉमा दिल्यानंतर पुन्हा ॲक्च्युअल किंमतला सिलेक्शन करा. त्यानंतर पुन्हा एकदा कॉमा द्या आणि ॲक्च्युअल किंमत जर नसेल तर त्यावेळेस फॉरकास्ट किंमत या ठिकाणी आली पाहिजे. तर त्यानंतर फॉरकास्ट किंमतला इथे सिलेक्शन करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर ब्रॅकेटला पूर्ण करा. तर अशा प्रकारे तो फॉर्म्युला लावायचा आहे आणि त्यानंतर सिम्पली एक एंटर करा. बघा इथे ॲक्च्युअल किंमत होती म्हणून इथे 300 आलेले आहे. आता या ठिकाणी आपल्याला ॲक्च्युअल किंमत नाही आहे, त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला फोरकास्ट अमाऊंट त्या ठिकाणी या ठिकाणी जशीच्या तशी इथं आलेली आहे. तर अशा प्रकारे या प्रश्नाला सोडवायचा आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.